नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त एक दर्जेदार व्यासपीठ गाजवणारे मराठीमध्ये भाषण. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपण अजूनपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपलोड केलेल्या व्हिडिओ पटकन पाहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा. आणि या चॅनलचे व्हॉट्सअप चॅनल तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये नक्कीच मिळेल. डिस्क्रिप्शन मधील लिंकवर क्लिक करा, व्हॉट्सअप चॅनलला जॉईन व्हा, जेणेकरून अपलोड केलेल्या व्हिडिओचे लिंक सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि हो, ते लिंक तुमच्या इतर मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका. चला तर मग तुमचा जास्त वेळ घ्यायला नको, 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन भाषणाचे सुरुवात. उत्सव तीन रंगांचा आभाळी हा सजला, उत्सव तीन रंगांचा आभाळी हा सजला, नतमस्तक आम्ही त्या सर्वांना ज्यांनी भारत देश घडवला. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज आपल्या देशाचा आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज आपल्या देशाचा 77वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी आपण सर्वजण या शुभ दिवशी अतिशय उत्साहाने इथे जमलेलो आहोत. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताने इंग्रजापासून स्वातंत्र्य मिळवले आणि जवळपास 150 वर्षाच्या पारतंत्र्यातून स्वतःला मुक्त केले. आपल्या देशाला हे स्वातंत्र्य काही सहज मिळालेले नाही, यासाठी कित्येक क्रांतिकारकांनी आपले रक्त सांडले आहे. कित्येकांनी आपल्या निधड्या छातीवर इंग्रजांच्या गोळ्या झेलल्या आहेत आणि अशा पद्धतीने आपले संपूर्ण जीवन देशासाठी अर्पण केले आहे. अतिशय कष्ट आणि जिद्दीने भारताने सुमारे कित्येक वर्ष आपल्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला. अशा कठीण काळातून गेलेल्या सर्व महान क्रांतिकारकांच्या स्मरण करूया आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण करूया. इंग्रजांच्या राजवटीत आपल्या महान पूर्वजांनी सामोरे गेलेल्या कठीण प्रसंगाचा आणि त्यांच्या संघर्षाचा आपल्याला विसर पडू नये म्हणून प्रत्येक स्वातंत्र्य दिनी आपण केवळ झेंडावंदन आणि स्वातंत्र्य दिन साजरा न करता देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या सर्वच वीरांना आदरांजली वाहत असतो. आज भारत संपूर्ण जगात आशेच्या किरणाप्रमाणे आकाशात चमकत आहे. हे सर्व स्वतंत्र भारतातच शक्य झाले आहे. आम्हाला हे स्वातंत्र्य सहजासहजी मिळालेले नाही. यासाठी देशाच्या शूरवीरांनी आणि स्वातंत्र्य सैनिकांनी आपले बलिदान देऊन भारताला स्वतंत्र केले आहे. स्वातंत्र्य हा शब्द जो प्रत्येक भारतीयाच्या शिरामध्ये रक्ताप्रमाणे वाहतो. तुलसीदासजी म्हणतात, आश्रित स्वप्ने सुख नाही आहेत. याचा अर्थ स्वप्नातही आश्रित राहण्याचा आनंदच नाही. जेव्हा आपला देश स्वतंत्र होता त्यावेळी आपल्याकडे जगात कोणताही राष्ट्रध्वज नव्हता किंवा आपल्याकडे कोणतेही संविधान नव्हते. आपले संविधान आज संपूर्ण जगात एक उदाहरण आहे, ज्यात सर्व नागरिकांना समानतेचा अधिकार आहे. आपला राष्ट्रध्वज प्रेम, बंधुता आणि एकतेचे प्रतीक आहे. भारताचे महान संविधान लेखक बाबासाहेब डॉक्टर भीमराव आंबेडकरांनी भारतातील प्रत्येक नागरिकाला स्वातंत्र्याची अनुभूती दिली आहे किंवा विशेष अधिकार संविधानात दिले आहेत. आपला भारत स्वतंत्र झाल्यापासून आपला देश आर्थिक आणि तांत्रिकदृष्ट्या समृद्धीच्या शिखरावर पोहोचला आहे. ज्यांनी लिहिली आझादीची गाथा त्यांच्या चरणी ठेवितो माथा. आज आपण स्वातंत्र्याच्या मोकळ्या हवेत श्वास घेत आहोत आणि हे सर्व भारताला भारत मातेच्या पुत्रांची आठवण करून देते, ज्यांनी देशाच्या नावाने आपले सर्वस्व दिले. भारतातील प्रसिद्ध विद्वान, कवी, इतिहासकार किंवा लेखकांनी भारताची सामाजिक सुधारणा करून भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. तिरंगा हा आपला राष्ट्रीय ध्वज देशाच्या एकतेचे आणि आदराचे प्रतीक आहे. तो स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानांची आठवण करून देतो. आपण सदैव आपल्या राष्ट्रध्वजाचा आदर केला पाहिजे. तीन रंग का नहीं वस्त्रे, तीन रंग का नहीं वस्त्रे, ध्वज है देश की शान है, हर भारतीय के दिलों का स्वाभिमान है. यही है गंगा, यही हिमालय, यही हिंद की जान है, और तीन रंगों में रंगा हुआ ये अपना हिंदुस्तान है. आपल्या राष्ट्रीय ध्वज तिरंग्यात केशरी, पांढरा, हिरवा असे 3 रंग आहेत. केशरी रंग त्याग आणि शौर्याचे प्रतीक आहे. पांढरा रंग सत्य, शांती आणि पवित्रता दर्शवतो. तसेच हिरवा रंग समृद्धीचे प्रतीक म्हणून मानला जातो. याचबरोबर तिरंग्यामध्ये एक अशोक चक्र सुद्धा आहे, ज्यामध्ये 24 आरे आहेत. स्वातंत्र्य दिनी शाळा, कॉलेज, शासकीय, प्रशासकीय अशा सर्वच ठिकाणी तिरंगी ध्वज फडकवला जातो. दे सलामी इस तिरंगे को जिससे तेरी शान है, सर हमेशा ऊंचा रखना इसका जब तक तुझ में जान है. आपला भारत महान आहे का? आपला देश महान आहे कारण वसुदैव कुटुंबकम अर्थात संपूर्ण जग एक कुटुंब आहे अशी संस्कृती जपणारा आपला देश आहे. सर्वे भवंतु सुखिना सर्वे संतु निरामया ही आपल्या देशाची शिकवण आहे. पहिल्याच प्रयत्नात मंगळावर पोहोचणारा भारत हा एकमेव देश आहे. इस्रो जगातल्या सर्वात यशस्वी अंतराळ संस्थापैकी एक आहे. देर इज नो कंट्री मोर डायव्हर्स दॅन इंडिया. भारत रंगांचा देश जिथे रोज एक नवीन सण असतो.
आपली कला, संस्कृती, सभ्यता इतकी समृद्धशाली आहे की 5,000 वर्षापूर्वी जेव्हा जगभरात लोक उपासमारीने मरत होते, तेव्हा भारतात हडप्पा आणि मोहेंजोदारो सिंधू सभ्यता उन्नतीच्या शिखरावर होती. ऋग्वेद जगातला सर्वात प्राचीन लिखित ग्रंथ आहे. भारतीय संस्कृती आणि वेदांनी हजारो वर्षापूर्वीच बिंदू, शून्य, संख्या प्रणाली, नौकानयनशास्त्र, दिनदर्शिकेपासून नृत्य, गायन, वादन आणि सर्वच कलासोबत अध्यात्म, खगोलशास्त्र, साहित्य, विज्ञान, अभियांत्रिकी, गणित, शेती, व्यवसाय, वैद्यकीय विज्ञान तसेच अंतराळ विज्ञानापर्यंत लिखित प्रमाणित ज्ञान दिले आहे. विश्वातील सर्वाधिक प्राचीन शहरे भारतात आहेत. भारतातील सुवर्ण मंदिर जगभरातील प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे. जगातील सर्वात मोठी लोकशाही जिथे देव फक्त आकाशात राहत नाही तर सीमेवर सुद्धा राहतात, ते म्हणजे आपले जवान, जे -53 डिग्री सेल्सिअस थंडीत आणि +52 डिग्री सेल्सिअसच्या गरमीवरही सीमेवर तैनात राहून देशाचे रक्षण करतात आणि आपल्या देशासाठी हसत हसत प्राणाचे बलिदान देतात. ते जवान, ते सैनिक आहेत असा देश म्हणजे भारत, जिथे देशाला देश नाही तर माता, भारत माता असे म्हटले आहे. अशा महान देशात आपण राहतो याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे. हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे, आज चंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे. कर्तव्य दक्ष भूमी सीता रघुत्तमाची, रामायणे घडावी इथे पराक्रमाची. चिर उंच उंच व्हावे हिमवंत पर्वताचे, आज चंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे. हे आपले भाग्य आहे की आपण भारताच्या पवित्र भूमीवर जन्मलो आणि स्वातंत्र्याच्या सुंदर वातावरणात श्वास घेतला. देशभक्ती ही एक पवित्र भावना आहे जी प्रत्येक नागरिकामध्ये अनिवार्य आहे. काही लोक आपल्या पवित्र देशाला आपल्या स्वार्थापोटी भ्रष्टाचाराच्या खाली झाकत आहेत आणि देशातील निष्पाप जनतेची दिशाभूल करत आहेत. आपण एकजूट होऊन अशा भ्रष्ट लोकांपासून सावध राहण्याची गरज आहे आणि लवकरात लवकर भ्रष्टाचाराच्या रूपातला रावण जाळला पाहिजे. भारताला पूर्वीसारखे सोनेरी पक्षी बनवायचे आहे आणि स्वातंत्र्याचा खरा अर्थ समजून घेण्यासाठी प्रत्येक भारतीयाला आपल्या हक्कापेक्षा कर्तव्य पार पाडली पाहिजे. तरच आपला देश संपूर्ण जगात महासत्ता म्हणून उदयास येईल. हे आमचे मुख्य ध्येय आहे. देशभक्तांच्या बलिदानामुळे स्वतंत्र झालो आपण. देशभक्तांच्या बलिदानामुळे स्वतंत्र झालो आपण. कोणी विचारल्यावर गर्वाने सांगतो भारतीय आहोत आपण. कोणी विचारल्यावर गर्वाने सांगतो भारतीय आहोत आपण. देशात बदल घडविण्यासाठी प्रचंड शक्ती आपल्या देशातील तरुण पिढीत आहे. कोणत्याही देशाचे भविष्य हे त्याच्या देशातील तरुण पिढीवरच अवलंबून असते. म्हणून देशाची सेवा करणे आणि देशाच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे हे म्हणजेच तरुण पिढीचे कर्तव्य आहे. ज्या पद्धतीने आपण देशाच्या महान नेत्यांना आठवण करतो, त्याच पद्धतीने आपण आपल्या महान सैनिकांना न विसरता त्यांनाही धन्यवाद द्यायला हवे. आपल्या देशाचे महान सैनिक दिवस रात्र सीमेवर उभे राहतात. त्यांचे बलिदान लक्षात घेऊन आपण एकजुटीने देशासाठी कार्यरत करायला हवे. आजचे माझ्या भाषण एवढे शांत चित्ताने ऐकून घेतले त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. सर्वांना पुन्हा एकदा स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर विसरूच नका. आणि हो, व्हॉट्सअप चॅनलला अवश्य फॉलो करा.